करताना पाहायला मिळालेलं आहे आणि भावनिक आवाहन देखील केलेलं आहे. काय वाटतं, आव्हान तगडं होईल तुमच्यासोबत? मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे, सगळ्या भक्तांना आहे. परंतु कोविडच्या काळामध्ये मंदिरं बंद करणारे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी देवाकडे देवीकडे साकडं घालताना दिसत आहेत. आज तरी त्यांना देवदेवता आठवलेत, हिंदुत्व आठवलंय, ही चांगली गोष्ट आहे. अध्यक्षपदाची धुरा तुमच्याकडे आहे, किती आव्हानात्मक वाटते ही निवडणूक? मुंबई भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते, मुंबईकरांचे आशीर्वाद, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण पाठबळ आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र नेतृत्वाने दिलेले आशीर्वाद, यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहेत. आणि आजचा दिवस हा मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरणार आहे. भावनिक आव्हान सुद्धा ठाकरेंकडनं मतदारांना केलं जाते, तुमच्याकडनं काय आव्हान असणार? मी तमाम मुंबईकरांना हे आव्हान करतो की विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद द्यावेत, साथ द्यावी, सहकार्य द्यावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबईची निर्मिती आम्ही मुंबईकरांच्या आशीर्वादानं करू शकू. दुबार मतदानावरती लक्ष ठेवा, जर दिसल्यास तिकडे ठोका, असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. काही लोक यांचा लोकशाहीवरती विश्वास नाहीये, कायद्याच्या प्रक्रियेवरती विश्वास नाहीये, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचा पराजय दृष्टीपथामध्ये दिसत असल्यामुळे त्यांची चलबिचल झालेली आहे, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बालिश आव्हानं काही लोक करताना आपल्याला दिसत आहेत. सर, निवडणूक आयोगाने काल स्पष्टीकरण काढलेलं आहे. राज ठाकरेंनी आरोप केले होते की पाडू मशीनचा वापर केला जातोय. आम्हाला याच्या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष दिल्याचं आता आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. जे आरोप ज्या कोणी केले असतील ते निवडणूक आयोग आणि अख्खी निवडणूक हाताळणारी यंत्रणा त्यांची जबाबदारी आहे की त्या आरोपांचं स्पष्टीकरण द्यावं. त्यानुसार काल स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं आहे. परंतु मला आश्चर्य वाटणार नाही जर त्यांनी अजून नवीन काहीतरी त्याच्यातनं काढण्याचा प्रयत्न केला. कारण काही लोक उद्या ज्या वेळेला पराजय होईल त्यावेळेला काय सांगायचं, काय स्पष्टीकरण द्यायचं, याचं बॅकग्राऊंड तयार करताना काही लोक दिसत आहेत.